ब्रेकफास्ट करणार आहोत ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. आम्ही पोचलो आहोत गो ग्रीन. गुड मॉर्निंग, हॅपी न्यू इयर. हा काय हॅलो. भरपूर हे चाललीच आहे, एकदा बाहेर एकदा इंडियात, आता नेक्स्ट मंथ मध्ये थायलंड. आता मी ट्रिप ऍडव्हर्टाइज पहिल्यांदाच भेटलो. दोन्ही वेळेला हो, आम्ही पहिल्यांदाच भेटलो. सुबेर नव्हता, दोनदा आले. आई सुंदर दिसते, एकदम हेअरकट केले. काका परत प्रेमात पडले असतील. आई ग, दररोजच परत नाही, दररोज पडतात. दररोज याच्यातून अनेक प्रश्न उद्भवतात. असं करता येईल. कोणतं इथे जी पण झाडं ठेवलेली आहेत ती नासाच्या रिसर्चनुसार जी जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन जनरेट करतात आणि एअर प्युरिफिकेशनचं काम करतात आणि त्यांना कन्वर्ट समथिंग डिफरंट. अरे हे बॅग घे बघ. तू तर एडिट कर, ते बॅग मध्ये घाल परत. थँक्यू सो मच. तू आणलेस हे उचलून सांगू ना. ते तुमची प्लेट द्या. नको मला. नाही, अरे नाही, ये 4 ये. बस एक तुमच्या शाळेच्या बाहेर असायचं. हा, ह्याला नाव होतं तर समजू शकतो आपण. तर ह्यांना तर ऑफकोर्स सगळे ओळखतात. मंजू आंटी, टॅमरिन रिट्रीट, अलिबाग. प्लीज जे पण लोक गेलेत ते प्लीज खाली कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा मला. आणि हा आहे त्यांचा मुलगा सुमेल, जो ऍक्च्युली हा इंडियामध्ये आलाय आणि ऍक्च्युली ब्रेन बिहाइंड टॅमरिन आणि एफर्ट्स ऑफकोर्स अंकल आंटी. बिझी आहे रिसर्चिंग. इंडियामध्ये आलेला आणि आम्हाला भेटायचं होतं कधीपासून तुला. तर फायनली ती भेट झालेली आहे आणि खूप साऱ्या गप्पा मी मारल्यात. आणि नेक्स्ट टाइम येशील तर जरा आणि नेक्स्ट टाइम आलाच ना तर जरा जास्त टाइम घेऊन ये. म्हणजे मग आम्ही डायरेक्ट टॅमरिन रिट्रीट मध्ये येऊ आणि मग मस्त पार्टी करूया. है ना फोरम होना चाहिए ना. तब तक जैसी भी थोड़ी बड़ी हो जाएगी. जसी और रायसा और माइलो आता नेक्स्ट ट्रिप कधी? नेक्स्ट एक्झॅक्टली वी हॅव टू प्लॅन अँड एक्झिक्यूट. आपण प्रॉपर एक प्लॅन करू. एनर्जी आम्ही पण घेऊन चाललो, तुम्ही पण घेऊन. विन विन कसं असतं तसं आहे. ऑक्सिजन. चलो बाय. सावकाश जा, पोहोचल्यावर कळवा. न्यू ईयर की शुरुआत हमारे ये नाइसा के लिए. थैंक यू फ्रॉम जसवी. और ये रचना सानी के लिए. थैंक यू. हम लेके आए थे, वो डांस कर रही है, उसको डांस करना है. हमारे ये सब आता रन ऑफ कच जाऊन आले. मस्त मस्त काहीतरी घेऊन आले.
अच्छा इसलिए तो साइज पूछ रही थी मुझे। हाँ, और इसका तो नाइसा का भाई स्लीवलेस होना चाहिए, कम से कम स्लीव वाला होना चाहिए। नाइस, पूरा गुजराती वाला फील, फुल गुज्जू फील, फुल। बाबा मेरी नाइसा तो कितनी खुश हो जाएगी। इतना वाला स्लीव ढूंढा है भाई, इससे कम स्लीव है क्या? स्लीव भी नहीं। अभी हम भी गए थे ना, कुछ नहीं सब ऐसे ही ना, बड़े बड़े क्या लूं मैं उसको, वही प्रॉब्लम था। हम सनी के लिए पूछ रहे हैं थैंक यू सो मच, क्योंकि तो तेरा कुर्ता यूजेज बहुत ज्यादा होता है ना। नाइस नाइस कलर। ये इसके लिए मकर संक्रांति के लिए अच्छा। ये हर बार बोलता है ये बेचारी। और लास्ट वाला कुर्ता भी मैंने नहीं देखा अभी तक एक बार भी। शूट पे पहना ना, नहीं पहना, एक कभी तो पहना है बट फोटो नहीं निकाला। पहना है अभी तक मैंने पहना नहीं है। देखा। आवडलं तुला? सो घरी आलो आणि मी मग फटाफट जेवण केलं. आता मी केलं आहे वरण, म्हणजे फोडणीचं जो वरण असतो ते, भात आणि टोमॅटो बटाट्याची भाजी. वाजले आहेत 2. नाहीसाला तर फटाफट भरवते, सनी आराम करतोय. स्वीला बघून एवढं छान वाटलं ना, असं मला वाटलं की मी न्यायालाच भेटतेय का, आणि नाहीसाचं काहीतरी वेगळंच चाललंय. सो एवढी क्यूट आणि एवढी मी आता ज्ञानाला मिस करते ना, कधी येईल आणि कधी तिला अशी जवळ घेते असं झालंय. सो खूप छान वाटलं सगळ्यांनाच भेटून. आम्ही टॅमरिन रिट्रीटमध्ये ॲज अ गेस्ट गेलेलो आणि कधी तो एक रिलेशन बनला ना समजलंच नाही. काका काकींबरोबर आता एक फॅमिलीसारखा रिलेशन झालं आहे. आणि जेव्हा कधी ते फोन करतात, समोरूनच त्यांचाच फोन येतो, जेव्हा कधी करतात नेहमी विचारतात तुम्ही सगळे कसे आहात, आम्हाला तुमची आठवण येते. सो एक वेगळाच बॉन्ड क्रिएट झाला आहे. जेव्हा आपण नवीन जागांवर जातो तेव्हा आपण नवीन लोकांना भेटतो आणि मग त्यांच्याबरोबर असा जेव्हा बॉन्ड क्रिएट होतो तेव्हा त्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते. आणि त्यांच्या मुलाला भेटून सुद्धा मस्त वाटलं. त्यांचा मुलगा असतो लंडनला आणि त्याला मेन आम्हाला त्याला भेटायचं होतं, त्यालासुद्धा आम्हाला भेटायचं होतं, कारण नेहमी त्याला पण माहिती आहे की आमचा जो बॉन्ड आता तो झाला आहे, कारण त्यांचा मुलगा तेवढा लांब राहतो. सो ही मस्ट बी थिंकिंग ना की कोण आहेत हे लोक जे माझ्या आईवडिलांबरोबर एवढे कनेक्ट झालेले आहेत. सो त्याला भेटूनसुद्धा खूप खूप मस्त वाटलं. सो त्याला मग आता मी नाईसाला भरवते आणि बघूया आज पूर्ण दिवसात पुढे काय काय होतं आहे. कपडे वाळत घातलेले जे काल ते आता मला लावायचे वगैरे आहे. पहिल्यांदा बघते ना तू. वापस आ जाइए. Very positive.
मजा येते कसं करतात भीती पण वाटली. भीती पण वाटली आणि मग पाय सुरू तोंडात टाकून भीती वाटली. वन पसंद है जेब्रा जीरा. ये आ रहा है आप लोगों के सामने जेब्रा जीरा. जीरा लेफ्ट साइड में ऑडियंस से बच्चा है, सबको हाई हेलो कर दीजिए, बाय बाय कर दीजिए. या गुड. हाँ वो बुला रहा है. हाँ बुला रहा है. हाँ मैडम क्या बोला क्या बोले मेरे को. हाँ करीला आ गया. जेब्रा ठीक है जेब्रा से चला गया करीला. सो फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. ऑल ऑफ अ सडन समजलं की सर्कस आलेलं आहे आणि इट्स बीन लॉंग टाईम आम्ही सुद्धा सर्कस बघितलंय. म्हणजे केव्हा पाहिलं माहिती का, जेव्हा ॲक्च्युली ॲनिमल्स असायच्या सर्कसमध्ये, एलिफंट, लायन, टायगर हे ॲक्च्युली पाहिलंय त्या टायमालाच, तेव्हा ते सर्कस पाहिले. त्याच्यानंतर मला तर आठवत पण नाही मी सर्कस पाहिलंय की नाही. हळूहळू मग कळलं की ॲनिमल्स सर्कसमध्ये नाही येणार आणि मग त्यानंतर ती जी ओढ आहे सर्कसची ती निघूनच गेली. पण नायसासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि ऑल ऑफ अ सडन ते समजलं की सर्कस स्टार्ट झालेला आहे. आणि आज त्याचा आय गेस फर्स्ट डे होतं. 3rd शो आम्ही पाहिला. सो मंडे टू फ्रायडे 2 शो असतात, 4 आणि 7 वाजता. आणि सॅटर्डे संडे 3 शो असतात, 1 वाजता, 4 वाजता आणि 7 वाजता. हे आहे सानपाडा इथे. तुम्ही फक्त रॅम्बो सर्कस म्हणून टाकलं तरी तुम्हाला इझिली ते मॅप्सवरती मिळून जाईल. बट छान होतं, एंगेजिंग होतं. म्हणजे किती
टफ आणि किती एफर्ट्स ते घेतात. लहानपणी बघताना फक्त असंच बघायचं की अरे वा मस्त इथून तिथून फिरत आहेत, पण आता जर ते आपण टेक्निकली बघायला गेलो तर इट्स सो डिफिकल्ट. प्रत्येक गोष्टीचं बॅलेन्स करणं आणि बॉडी मूव्ह करणं. पहिलेच्या सर्कसमध्ये कसं असं सगळ्या मुली पण अशा बारीक असायच्या, मुलंसुद्धा तसंच असायचं. पण आता एज किंवा तुम्ही कसे दिसतायत किंवा तुमचं बॉडी वेट किती आहे ते काहीच नाही. एकदम फ्लेक्झिबिलिटीने सगळं काही ते करत होते. मी ॲक्च्युली तेच विचार करत होते की किती ह्यांना प्रॅक्टिस करावी लागली असेल. आणि ऑफकोर्स त्यांची ती बॉडी आता त्या म्हणजे तशी ट्रेन झालेली आहे, बट स्टील ते एक फोकस, तो एक डेडिकेशन त्या कामाच्या प्रती एक वेगळंच होतं. म्हणजे कोणतंही काम करायचं असेल ना तर फोकस राहणं फार गरजेचं आहे. जे तुम्ही एक पाहिलं असेल स्टीलचं ते एक सिलेंड्रिकल पाईपसारखं होतं, त्याच्यावरती त्याने प्लॅटफॉर्म ठेवला आणि तो बॅलन्स करत होता. बापरे, म्हणजे ते किती डिफिकल्ट होतं. ते किती तो वरती असं चढून मग नंतर प्रॉपर बॅलन्स करून त्याला किती त्या गोष्टीची प्रॅक्टिस करावी लागली असेल. आणि मेन म्हणजे प्रत्येक टायमाला फोकस राहणं किती गरजेचं आहे. ओव्हर कॉन्फिडंट राहून वगैरे काहीच फायदा नाही आहे या सिच्युएशनमध्ये, कारण कधी काही होऊ शकतो, ते पण एवढ्या लोकांसमोर. बट ट्रस्ट मी अमेझिंग होतं. म्हणजे मला तरी पर्सनली आवडलं. एंगेजिंग होतं. जसं मी तुम्हाला म्हणले पहिलेचे जे सर्कस असायचे ते 2.5-3 तासाचं, म्हणजे ॲक्च्युली एक पूर्ण मूवी असायची. पण आता हे काहीतरी 1.5-2 तासाचं होतं. बट मजा आली. सीट्स तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही घेऊ शकतात. 826 स्टार्टिंग आहे आणि लोवेस्ट आहे 250. सो अकॉर्डिंग टू यू तुम्ही ते चूज करू शकता. ऑनलाईनसुद्धा बुकिंग होते बुक माय शो, पण आम्ही ना तिथे जाऊन केलं कारण मला बघायचं होतं की सीट्स एक्झॅक्टली कसे आहेत. म्हणजे जर 826 आहे तर त्याला किती रो आहेत, मग त्याच्या पाठीमागे किती रो आहेत, मग ते विचार करून मग तसं केलं. आम्ही ज्या प्लेसवर बसलो ती 500 पर पर्सन ते वालं होतं. थोडंसं एकदम पण पुढे जाऊन बघण्यात काही फायदा नाही, मग ते असं बघावं लागतं. मग थोडंसं तरी लांब, पण एकदम पण लांब नाही की मग ते खालचं काहीच दिसत नाही. पण मजा आली. नायसाने पण फुल एन्जॉय केलं. एका पॉईंटला तर नायसा खूप घाबरली सुद्धा की आई हे काय करतायत. ते जे नाईफवालं होतं, ओ माय गॉड एवढे मोठे ते नाईफ, आणि त्याने पुन्हा असं तोंडात वगैरे टाकलेलं, ते डेंजर होतं. म्हणजे त्या कामासाठी पण त्यांनी किती प्रॅक्टिस केली असेल. अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि मग त्याच्यानंतर आम्ही खाल्लं आणि मग घरी आलो आणि आता आम्ही झोपणार आहोत. सो आजचा दिवस खरंच खूप छान होता. आय होप तुमचासुद्धा खूप छान गेला असेल. आणि हा जो सर्कस आहे हा 2 फेब्रुवारीपर्यंत आहे. सो जर इनकेस तुम्हाला कोणाला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता. जर त्यांनी आत्तापर्यंत सर्कस हे काय आहे किंवा सर्कस पाहिलं नसेल तर मजा येईल. नायसा हसली, घाबरली, कंटाळली पण एंडला की काय बस झाला आता मला कंटाळ यायला लागला आहे. बट मला मजा येत होते की ते लहानपणीचे सगळे दिवस आठवत होते. पण ते तेव्हाची ती जी म्युझिक असायची, तेव्हाची जे एवढं मोठं एक खूप मोठी जागा असायची, ते सगळं काही मिस होत आहे. सगळे जे ॲनिमल्स असायचे ते सगळं मिस होत आहे. एलिफंट वगैरे ते यायचं. बट इट्स ओके, ते त्यांच्या ह्याच्यासाठी आहे. कारण नाही बोललं तरी अशा ठिकाणी त्यांना घेऊन जेव्हा पण यायचे ॲनिमल्सला तेव्हा त्यांना किती तर ते ट्रेन तर करायचेच, पण त्यांच्यावर ते किती अत्याचार पण तुम्ही बोलू शकतात. इन शॉर्ट असं मारून बिरून मग ते वाईटसुद्धा वाटायचं की ते ॲनिमल्सला असं करतायत. सो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. बट स्टील ते जे मेमरीज आहेत ना ते अमेझिंगच होते. नाही बोललं तरी आपलं चाइल्डहूड खूप वेगळं होतं आत्ताचं जे जनरेशनचं चाइल्डहूड आहे त्यापेक्षा. आणि आपले पॅरेंट्स आपल्याला म्हणतात की आमचा चाइल्डहूड खूप छान होता तुमच्या चाइल्डहूडपेक्षा. सो हे जनरेशन टू जनरेशन ऑफकोर्स चेंज होत राहणार आहे. एनिवेज आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.